नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला अर्थात पहिली एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाची ही बातमी। डॉक्टर सुश्रुत घैसास यांची सुरक्षा पुणे पोलिसांनी हटवली। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घैसास यांची सुरक्षा हटवली। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। योगेश, काय अपडेट? वृषाली, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ज्या तनिषा भिसे यांच्या संदर्भातलं जे काही प्रकरण घडलं होतं, यामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती ठपका ठेवण्यात आला होता आणि त्यांच्यावर काही दिवसांपूर्वीच गुन्हा देखील पुण्यातल्याच अलंकार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे। मात्र त्यापूर्वीच मागच्या आठवड्यामध्ये सुश्रुत घैसास यांचा पुणे पोलिसांनी सुरक्षा ही देण्यात आली होती आणि एक पोलीस कर्मचारी हा त्यांच्यासोबत कायम ठेवण्यात आला होता। ज्या पद्धतीने पोलिसांकडून जे काही कारण हे देण्यात आलं होतं, अर्थात सुश्रुत घैसास यांच्या जीवाला धोका असल्याचं सुद्धा पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे सुश्रुत घैसास यांना पोलीस सुरक्षा ही देण्यात आली होती। मात्र आत्ता जी काही माहिती ही मिळालेली आहे त्यानुसार सुश्रुत घैसास यांच्यावरती ज्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला त्याच दिवशी पुणे पोलिसांनी त्यांची सुरक्षा ही हटवलेली आहे। आता सुश्रुत घैसास यांना पुणे पोलिसांची सुरक्षा ही नसणार आहे। या सगळ्या संदर्भात सुश्रुत घैसास यांची चौकशी देखील पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांकडून जी नोटीस बजावण्यात येणार होती ती नोटीस आता बजावण्यात येणार नाहीये, कारण यापूर्वीच सुश्रुत घैसास यांची चौकशी ही पूर्ण करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांना ज्यावेळी सुश्रुत घैसास यांच्या संदर्भातली जेव्हा गरज असेल त्यावेळी पुन्हा एकदा सुश्रुत घैसास यांची चौकशी करण्यात येणार आणि त्यांना पोलीस स्टेशनला हजर देखील राहावं लागणार आहे। काल आपण जर बघितलं तर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या समोर सुश्रुत घैसास आणि एकूण भिसे परिवाराची सुनावणी देखील पार पडलेली आहे। मात्र सुश्रुत घैसास कालच्या सुनावणीला गैरहजर होते, भिसे कुटुंबीय मात्र त्या ठिकाणी उपस्थित होतं। या सगळ्या प्रकरणासंदर्भात मेडिकल काउन्सिलने भिसे कुटुंबियांचं जे काही म्हणणं होतं ते ऐकून घेतलेलं आहे, कारण भिसे कुटुंबियांची जी काही मागणी आहे, अर्थात सुश्रुत घैसास आणि डॉक्टर धनंजय केळकर यांचा वैद्यकीय परवाना हा रद्द करण्यात यावा, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागण्या प्रामुख्याने भिसे कुटुंबियांनी या मेडिकल काउन्सिल पुढे ठेवलेल्या आहेत। मात्र या मागण्यांसंदर्भात मेडिकल काउन्सिलने अद्यापर्यंत निर्णय हा घेतलेला नाहीये, त्यामुळे नेमकं मेडिकल काउन्सिल काय निर्णय घेतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र आत्ताची जी काही माहिती आहे ती अर्थात सुश्रुत घैसास यांची पोलीस सुरक्षा ही हटवण्यात आलेली आहे। ज्यावेळी पोलीस सुरक्षा ही देण्यात आली होती त्यावेळी विरोधकांकडून टीका देखील झाली होती। अशा पद्धतीने घैसास यांना सुरक्षा का पुरवण्यात यावी अशा पद्धतीचा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला होता। नक्कीच धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।